नमस्कार शेतकरी बंधूंनो, 2026च्या खरीप हंगामासाठी सोयाबीनची योग्य वाण निवड करणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाजारातील काही नवीन, सुधारित आणि जबरदस्त उत्पादन देणाऱ्या सोयाबीन वाणांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. हुटुटू, खोखो, मालविका, बापना 111, विगर 7007 आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पादन कसं मिळवायचं हेही आपण समजून घेणार आहोत. सर्वात आधी पाहूया बूस्टर कंपनीचे नवीन वाण हुटुटू. मध्यम कालावधी, परिपक्वता मध्यम कालावधी, फुले पांढरी, शेंगा दाट आणि भरघोस, उत्पादन स्थिर आणि चांगले. हा वाण अशा शेतकऱ्यांसाठी योग्य आहे जे रिस्क कमी ठेवून स्थिर उत्पन्न घेऊ इच्छितात. खोखो, लवकर येणारे, अर्ली मॅच्युरिटी, लवकर तयार, जास्त उत्पादन क्षमता, पांढरी फुले, दाट शेंगा. जर तुम्ही उशिरा पेरणी करत असाल किंवा पावसाचा धोका असेल तर हा वाण गेम चेंजर ठरू शकतो. हे दोन्ही वाण येलो मोझाईक व्हायरस सहनशील, कीड व रोगांवर चांगली सहनशक्ती, म्हणजेच कमी ताण जास्त उत्पादन. यानंतरचे सोयाबीन वाण आहे विगर ग्रुप कंपनीचे मालविका सोयाबीन वाण. कालावधी 95 ते 100 दिवस, उंची 55 ते 60 सेंटीमीटर, फांद्या 5 ते 6. बियाण्यांची वैशिष्ट्ये: पिवळे दाणे प्लस काळी नाभी, 100 दाण्यांचे वजन 12 ते 13 ग्रॅम. विशेष फायदे: कमी पाण्यात उत्कृष्ट वाढ, सेमी डिटर्मिनेट प्रकार, कीड व रोगांना चांगली प्रतिकारशक्ती. हा वाण विशेषतः पाणी कमी असलेल्या भागासाठी योग्य आहे. बापना सीड्स कंपनीचे बापना 111 सोयाबीन वाण. कालावधी 100 ते 105 दिवस, उंची 60 ते 65 सेंटीमीटर. उत्पादन वैशिष्ट्ये: प्रति झाड 200 ते 250 शेंगा, प्रति शेंग 3 ते 4 दाणे, 100 दाण्यांचे वजन 18 ते 20 ग्रॅम, म्हणजेच जास्त शेंगा बरोबर जास्त पैसे. इतर वैशिष्ट्ये: गडद हिरवी पाने, पांढरी फुले, जोरदार अंकुरण, रोग प्रतिकार, येलो मोझाईक व्हायरस सहनशील. मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा वाण म्हणजे प्रॉफिट मशीन. विगर सीड कंपनीचे 2026 चे नवीन सोयाबीन वाण विगर 7007. कालावधी 93 ते 97 दिवस, उंची 55 ते 60 सेंटीमीटर, फांद्या 4 ते 5. उत्पादन क्षमता: दाट शेंगा, प्रत्येक शेंगेत 3 दाणे, 100 दाण्यांचे वजन 13 ते 14 ग्रॅम. खास वैशिष्ट्ये: शेंगा फुटण्याचा धोका कमी, पांढरी फुले, मजबूत आणि स्थिर वनस्पती. हार्वेस्टिंग वेळी नुकसान कमी आणि नफा जास्त, हाच याचा खरा फायदा. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स: पेरणीपूर्वी माती परीक्षण करा, योग्य अंतर आणि बियाण्याचा दर ठेवा, सुरुवातीला तण नियंत्रण करा, बॅलन्स्ड खत व्यवस्थापन ठेवा, कीड रोग व्यवस्थापन वेळेवर करा. लक्षात ठेवा, फक्त वाण चांगला असून चालत नाही, व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचे आहे. शेतकरी बंधूंनो, आज तुम्ही पाहिले 2026 मधील टॉप सोयाबीन वाण. हे वाण फक्त नावानेच नाही तर उत्पादन, गुणवत्ता आणि नफ्यातही दमदार आहेत.